राजकारणामध्ये स्वतःच्या इच्छा कधी बोलून दाखवायच्या हे ज्याला समजतं तोच पुढे जातो असं म्हटलं जातं आणि याचाच फटका बसलाय भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना। अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली इतकंच नाही तर कोथरूडमधून स्वतः चंद्रकांत पाटील जे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, आत्ताचे मंत्री आहेत आणि पहिल्या 5 मातब्बर नेत्यांमध्ये येतात, त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटण्याचा प्रयत्न केला आणि अखेर भाजपने त्यांना थांबवलेलं आहे। भाजपने त्यांचं तिकीट नाकारून महापालिकेमध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली नाही। त्यामुळे आता बालवडकर यांची उमेदवारी चर्चेमध्ये आलेली आहे। ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। इतकंच नाही तर त्या ठिकाणी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे, जे त्यांचेच नातेवाईक आहेत, भावकीमधले आहेत असं म्हटलं जातं। त्यामुळे जो चंद्रकांत दादांना नडला त्याला भाजपने थांबवलं अशी चर्चा आता पुण्यामध्ये होतीये। या सगळ्यावरती अमोल बालवडकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। विधानसभेमध्ये फडणवीस यांनी शब्द दिल्यामुळे माघार घेतली आणि 1 लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत दादांना निवडून आणलं। मात्र भाजपने माझ्यासोबत दगाफटका केला। 2 दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐनवेळी काहीतरी पर्याय शोधला असता, पण ऐनवेळी उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे मी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आता बालवडकर म्हटलेले आहेत। मात्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही, यामध्ये भाजप पक्षाचं नुकसान झालंय, माझं नाही असा आत्मविश्वास सुद्धा आता बालवडकर यांना आहे। त्यामुळे ते निवडून येणार का, भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे का आणि जो नेतृत्वाच्या समोर समान नेतृत्व निर्माण करायला प्रयत्न करतो त्याला थांबवलं जातं का, या सगळ्याबद्दल तुमची मतं जाणून घ्यायला आवडतील। सकाळला फॉलो करायला विसरू नका।